ओ काय वया तुमका काय खाऊ काणू? नाही नको. उमा माका सांगा हळदीचं आमंत्रण सगळ्यांना गेलं ना? हो बंधुभाऊ सगळ्यांका आमंत्रण देऊन इले. माका काय एक माहित आहे हा तुमचा तुम्ही काय तर करू द्या. किती करायचं मी हा? हो उमा उमा अगो नवऱ्या मुलाकडे उष्टी हळद पाठवूची हा ना? होय होय लालिताई नवरो घरचोच असलो ना तरी सगळा होणार बघा काय काळजी करू नका. अरे वा हळदीची तयारी सुरू आहे. हे बाय माझे आत्तापासूनच इलाज तुम्ही हळदीत. नाही 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 अहो लग्न म्हटलं की केळवण आलं. मला असं कळलंय सगळं एवढ्या घाईत करतायत मुलं कुठे केळवणाला गेलीच नाही. आता मी तुमच्या शेजारी राहायला आले ना आपणच केळवणाचं आमंत्रण देऊया. हा अपमान करून घेण्यासाठी कार्य काढलेलं नाहीये. आमंत्रणाबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला कुठे आमंत्रण द्यायला आले? नवऱ्या मुलाकडून आहोत आम्ही. त्या दिवशी लालिताईच म्हणाल्या. हो ना लालिताई? मी फक्त वरपक्षाला आणि नवरा नवरीला आमंत्रण द्यायला आले. त्यामुळे त्यांना यायचं असेल त्यांनी नक्की यावं. काय पाहुणचार करण्यात आम्ही पण कुठे कमी पडत नाही. त्यांचा मान राखूनच आम्ही पाहुणचार करतो. लालिताई येताय ना? वाट पाहते. हा हा येणार तर हा येणार. एवढा प्रेमान आमंत्रण दिला तर नाकारणं बरा दिसत नाही ना. हा आणि 4 माणसांचं जेवण कमी झाला तर उमाक सुद्धा कामाचा ताण कमी पडेल ना. हा लाली तू कुठे जेव कुठे जेवू नको याबद्दल मी तुला नियम घालणार नाहीये. पण या बाईच्या गोडगोड बोलण्यावर आणि वागण्यावर जाऊ नको. हा लाली विश्वास ठेवू नकोस. बाकी माझ्यासाठी ह्यो विषय कधीच संपलेला हा. अरे पण दादा दादा तुझ्यासाठी जरी विषय संपला ना तरी आता या चालूच राहणार. लालिताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो त्यांच्या बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. हा मला माहित काय कारण. आता ते का आमंत्रण नाही ना म्हणून असा वागता. पण आता झाला गेला ना आता सगळं विसर म्हणाव. हो लालिताई ता काय नाही मी आता जाणार म्हणजे जाणार. हा निशिक सांगून ठेव तयार राहू. हा केळवणात जाऊचा. हा लालिताई ऐका माझं निशित आहे गेलेला ह्यांका नाही आवडणार. असा कसा? हा निशी आता माझी पण सून हा ना. मी ते का घेऊन जाणार म्हणजे जाणार. हा हो बायो सगळं जेवण बनवून झाला. हा छान आहे. सजावट पण छान केली आहे. एक मिनिट. पैसे कशाक? तुम्हाला माहित नाहीये तुम्ही किती महत्वाचं काम केलंय. घ्या. नको. अहो घ्या हो प्रेमाने देते. बरा येतंय. हा चल मेघना ये सब करने की क्या जरूरत थी? थोडा वेळ थांब कळेल तुला. येऊ काय? अहो विचारता का? तुमचंच घर आहे. या 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 ये चेंडू ये. निशी ये ये निशी. लाली 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 हो चला. ये. हो असं काय करतास? चला. अगं लाली कशाला उगाच दादांच्या मर्जी विरोधात केलं तर सगळा प्रॉब्लेम होईल माहितीये. दादाक नाही आपला आमंत्रण. हा चला तुम्ही. अगं लाली प्रॉब्लेम नको व्हायला. काय नाही होय तो. अहो लालिताई येत आहे ना? हा येतं येतं. चला. या बसा बसा तुम्ही इथे बसा. या नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
निशी तू बस ना. नमस्कार. तुम्ही इथे आज नीरज, आपण त्यांना केळवणाला बोलवलंय. तू पण जॉईन हो ना. नाही. नाही नाही, असं कसं बसलं पाहिजे, आमच्या बरोबर बसायचं. बसा बस बस. अहो असं कसं, आम्ही तुम्हाला केळवणाला बोलवलंय ना, आज तुमचा मान. पण लालिताई, सुरुवात करण्याआधी तुम्हाला उखाणं घ्यावं लागेल. हा? असा कसा हा ता सगळ्या लग्नात असता हा. हो, पण माझं घर आहे, माझे नियम. हा मग तुम्हीच घेवा ना उखाणा. असं म्हणताय तुम्ही, म्हणताय तर घेते. हा ओढून ताणून जुळत नसतात नाती, ओढून ताणून जुळत नसतात नाती. साहिलरावांचं नाव घेते, आम्ही संसाराच्या खेळातले साथी. वा वा वा. छान छान. हा. तुला आवडलं नाही का? नाही, आवडला ना. आवडलं आवडलं म्हणजे काय, एकदम छान, एक नंबर. हा लाली, काय ते यमक जुळवलं तुम्ही, ते नाती गोती हे काय काय. मला हव्या त्या गोष्टी जुळून आणते मी. अगो अगो निशी, पाणी पी. बरं वाटतंय? आमचा नीरज ना जरा जास्तच काळजी करतो. सगळ्यांची सगळ्यांची. प्लीज सुरुवात करा. निशी घे सुरुवात. बरं मला एक सांग, श्रीनिवास तुझ्या आत्याचा मुलगा ना? हो. मग लहानपणापासूनच आवडत होता का तुला? आता काय तसाच समजायचा. आ. समजायचं कसं? अहो प्रेम असेल तर संसार टिकतात. आता आमचंच बघा ना, साहिल आमचे पंजाबी, मी मराठी. आमच्या दोघांचं प्रेम होतं, मग आम्ही लग्न केलं. आता आम्ही एकदम आनंदी आहोत. शेवटी स्वतःचा आनंद काय तो महत्वाचा. आमचं सुद्धा तेच मत आहे. कसं आहे, ह्या दोघांची संमती मिळाली आणि आम्ही बघ पुढे गेलो. काय लाली? बरोबर. अरे वा, दोघांची पसंती आहे ना, मग काहीच हरकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांना गोड भरवा. मी तुमचा फोटो काढते. वा वा. मानपानाचे नारळ.
हा दादा आणते. आणि विड्याची पानं तेही आणले. तुम्ही अजून जेवला नाही आज. 2 घास खाऊन तर घ्यावा. हा गुरुवानो बोला. हा तुम्ही देवळापाशी थांबा, मी येते. दादा मी काय म्हणतो, बंधू, माणसाची सगळ्याची व्यवस्था झाली बंधू? नाही सगळी व्यवस्था झालेली आहे. मी काय म्हणते 2 घास खाऊन घेतस का तू? आता कामाचं महत्वाचं बघू दे आधी. अरे दादा मरान दे ना. त्या बायूचा राग तू जेवणार कशात काढतस? बंधू, माझी काळजी घेऊची मला बरोबर कळते. आता कामाकडे लक्ष देऊ दे. आणि पुन्हा त्या बाईचा विषय या घरामध्ये नको आहे माका. देवळात जाऊन येते. काय मग जेवण आवडलं ना तुम्हाला? श्रीनू, तुला पण आवडलं ना जेवण? हो. बरा झाला हा आमका कोणीतरी केवढा बोलावला तरी. अहो लालीताई, असं काय बोलताय? शेजारी आहोत आम्ही, आमचं कर्तव्य आहे ते. पण बरं झाला तुम्ही आलात ते. लाली, निघावं लागेल आपल्याला नाही? खूप काम आहेत घरी या आम्हाला. हा हा निघताव हा. चला येतो हा. चल निशी. चला येत. हं? चला चला. हा. फोन. थँक्यू. तू खुश आहेस? मला तुला कायम खुश बघायचं, पण तरी मी इथेच असेन, तुझी वाट बघत. नीरज बेटा, बघितलंस ना निशी, त्याला किती त्रास होतोय. तुलाही त्रास होतोय, मी बघतेय ना. तुलाही त्रास होतोय ना, मी बघतेय. तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर आहात. निशी, हे बघ, कितीही अडचणी आल्यात ना तरी प्रेम जिंकायला पाहिजे, आणि जिंकेल. लग्न लागायच्या 1 सेकंद आधी जरी तुझा निर्णय बदलला ना, तू मला सांग, मी आहे तुझ्या बरोबर. निशी, निशी, हत्तीने मेहंदीवर मुंगी काढलेत. पण काय पण बोला, मेहंदी दिसून एकदम चांगली. अगं उमान घरात बनवल्या ना. मग लेकीचं लग्न उमा ऐकत काय हा. काके, मेहंदी चांगली रंगतली ना, नाहीतर माझं नाव खराब व्हायचा. त्याचा काय आहे, निशी माझी मैत्रीण आहे ना खास. काय गो, नवऱ्याचा प्रेम असला ना की रंगतेच मेहंदी. काय निशी? लालीताई, तुम्ही खूपच आनंदात दिसते आज. मग असणारच ना. आजचा दिवस पण चांगलं गेलो, केळवण झाला. माझ्याकडून सगळी माहिती काढली, मला केळवणाला बोलवलं पण नाही. काय? नाही, काय नाही. काके, तर ह्या पण असता ना, मेहंदीत नवऱ्याचं नाव लिहायचं असता,
मग नवरा नाव शोधतो. हा आजकाल करतो तसा. मी एक काम करते, श्रीनूचा ना उलटा नाव लिहिते, मग श्रीनू शोधत बसेल तसाच. माका मेहंदी दे. बघ, बघू बघू. हे बाय माझी छाया, छान सुचलं ग तुका. वय वय मस्त काढलं ग. लालीताई झाली तुमची मेहंदी. हा ओवी ये इथे, आता तुझ्या हातावर काढते मेहंदी. नाही नको, मी कधी केलं नाही. असं काय करतेस, काढून घे. ये ये. नाही खरंच नको. ओवी गोपोरा काय नाही की त्या म्हणतं, अगो लग्नाची मेहंदी हा शकुनाची असता, काढून घे. ओवी, लग्नाच्या दिवशी मला सोडून चालली होतीस, पर आता थांबलीस तर तेही मनापासून नाहीये का? प्लीज निशी, मी हे सगळं तुझ्यासाठीच करते. अगो निशी, मला हात सोड. चला, तुझी मेहंदी तिला लागली. ओवी आधी हात धुवून ये जा. जा. ओवी काय झालं, अशी का उभी आहेस इथे? ते मेहंदी चुकून लागली, पुसायची आहे. मी पाणी घेऊन येतो. हा बघू. तू पाणी टाक ना, मी पुसते. गेली का बघू? हो गेली ना, तू जा. बरोबर आहे, मी जातो.